मुंब्रा कळवा क्षेत्राचा राजकीय इतिहास भारतीय राजकारणातील महत्त्वाचा बदल दर्शवतो। 2009, 14 आणि 19 मध्ये या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितेंद्र आव्हाड सलग विजयी झाले। या सलग विजयामुळे मुंब्रा कळवा भागात राष्ट्रवादीचा भक्कम जनाधार असल्याचं दिसून येत आहे। 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभांमध्ये मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे। निवडणुकीत सर्व समीकरणं बदलली आहेत। अशा स्थितीत या जागेवर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे। याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात कळवा मुंब्रा येथील मतदारांचं नेमकं मत किंवा कौल कोणाच्या बाजूने आहे। सांगता येणार नाही, कारण इथे ह्या एरियात जितेंद्र आव्हाडचं बरंच हे आहे। म्हणजे बऱ्याचशा सोसायटीमध्ये तर मी त्यांचा हे पण बघतो, फलक पण बघतो जितेंद्र आव्हाड, आणि जितेंद्र आव्हाड स्वतः मी असं ऐकलंय की बऱ्याचशा सोसायटींना मदत पण करतात। ओके, त्यामुळे बऱ्याचशा सोसायटींमध्ये सपोर्ट आहे, पण त्या व्यतिरिक्त मी काही सोसायटीमध्ये त्यांच्या नावाच्या फलकावरती पेपर्स वगैरे चिकटवलेले पण बघतो। त्यामुळे एक्झॅक्टली सांगता येणार नाही की कुठला कॅन्डिडेट निवडून येईल। नजीबुल्ला बद्दल पण मी ऐकून आहे की तो बराच पॉप्युलर आहे, आणि स्पेशली कळवा मुंब्रा हे एकत्र हे असल्यामुळे नजीबुल्ला मुंब्रा साईडलाही पॉप्युलर आहे, परत ह्या बाजूला पण इकडे ठाण्याच्या साईडला पण त्याचे बरेचसे सपोर्टर आहे। पण तेच असं असल्यामुळे मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही की कुठला कॅन्डिडेट ही काट्याची लढाई होणार आहे एवढं नक्की सांगता नाही येणार। पण आता असं काय नाही, दोन्ही पक्ष म्हणजे आम्ही ज्यांना मानतो, आमचे जितेंद्र आव्हाड साहेब चांगले केले। त्यांनी जितेंद्र आव्हाड साहेबांनी म्हणजे कोविड मध्ये माझे वडील वारले, तर त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली सगळ्या गोष्टीसाठी, म्हणून आम्ही त्यांनाच वोट करणार आणि आम्ही शेवटपर्यंत त्यांच्याच पाठीशी। तुमचं काय म्हणणं? माझं पण तेच म्हणणं आहे, कारण आम्हाला कोविड मध्ये हा जो मतदारसंघ आहे त्याच्यात दोन कॅन्डिडेट आहेत, एक नजीमुल्ला आहे आणि एक जितेंद्र आव्हाड आहे। तर तुमच्या मताने कुठला कॅन्डिडेट निवडून यायला पाहिजे? माझ्या मताने असं वाटतं की जितेंद्र आव्हाडच यायला पाहिजे, कारण की त्यांनी खूप काही केलंय कळवा मुंब्र्यामध्ये। कोविड मध्ये पण खूप जणांना साथ दिली, आमच्या फॅमिलीला खूप साथ दिली त्यांनी। म्हणजे माझे घरातले 2-3 सदस्य आमचे कोविड मध्ये, माझे स्वतः वडील वारले, प्लस माझी सख्खी मावशी, तिचा अख्खा खर्च सरांनी फ्री केला, एकही रुपया न भरता। एफआयआर सारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिची ट्रीटमेंट झाली, आणि आम्ही मनापासून त्यांनाच वोट करणार आणि शेवटपर्यंत। मला तरी विकासाच्या मुद्द्यावर मी जास्त भर देईन की ज्यांनी या एरियाचा विकास केलेला आहे तो तेच पक्ष आणि तोच उमेदवार निवडून आला पाहिजे, ज्याचा या परिसराकडे, पारसिकनगर कळवाकडे प्रगती करण्याचं विजन असेल तोच निवडून येईल। म्हणजे सध्या तरी आम्ही बघितलंय जी प्रगती झाली ती जितेंद्र आव्हाड साहेबांकडेच झालेली आहे। सो आम्हाला होप आहे की जितेंद्र आव्हाडच येतील असं सध्या तरी वाटतंय, बघूया आता काय म्हणतंय। जितेंद्र आव्हाडच येणार, आणि त्यांनी आजपर्यंत कळव्यामध्ये खूप काय केलेलं आहे, तेच येणार आणि तेच यायला पाहिजे। हो, पण आव्हाडांनीच पहिल्यापासून आमच्यासाठी खूप काय केलेलं आहे, म्हणून तेच यायला पाहिजे। आमच्या इथे तर जितेंद्र आव्हाड आहेत, आजपर्यंत त्यांनीच खूप काही काम केलेले आहेत आणि आम्हाला तेच दिसून आलेलं आहे, म्हणून ह्याच्या पुढे आम्हाला हेच विश्वास आहे की जितेंद्र आव्हाडच साहेब येतील। आज त्यांच्याच कृपेने आम्ही इथे धंदा करू शकतोय, 2 पैसे कमवू शकतोय, आमचा पोट पाणी चालतंय आमचं। हमारे आव्हाड साहब। क्यों आपको ऐसा लगता है कि आव्हाड साहब? क्योंकि आव्हाड साहब ने बहुत अच्छा किया है जनता के लिए, और भी जनता को अपेक्षा है कि और भी अच्छा होए, वही जीत के आए। उनकी वजह से हम लोग इधर अच्छे से अपना घर बार चलाने के लिए ये बिजनेस कर पा रहे हैं। ओके, और हमारी एक विनती और है उनसे कि हम 5-6 बजे इधर आते हैं तो रात के 10 बजे जाते हैं, तो हम लोग को टॉयलेट का बहुत प्रॉब्लम है, तो हमारे लेडीज के लिए टॉयलेट बना दें तो बहुत ही अच्छी बात होगी। तो हमारे लिए वही जीत के आएंगे, हमें विश्वास है, हम उनको ही सांगू शकत सगळे टफ फाईट होणार। एक तर्फे जितेंद्र आव्हाड उभे आहेत, एक तर्फे हो, त्यांनी काम तर केलंय। कोणी काम केलंय? आव्हाड साहेब। मग तुमच्या हिशोबाने आव्हाड साहेब निवडून येणार? हो, असं वाटतंय। काटेची लढाई आहे। हो हो।
आव्हाड साहेबांचं जे गेल्या 10 वर्षातलं काम आहे तर 100% तेच येतील असं वाटतं मला. कारण कळवा पहिल्यापासून आम्ही चेंज होताना बघितलंय, तर ऑफकोर्स माझं मत तर त्यांनाच असतं. सरकार कोणाची फार महत्वाचा त्या प्रश्नात मला सध्या तरी पडायचं नाही. कळवापुरता मर्यादित पाहिलं तर मी आव्हाड साहेबांकडे बघतो. जो आपण विकास इकडचा बघितलाय, सरकार शक्यतो सांगता येत नाही. निवडून तर आता सांगता येत नाही. 2 कॅन्डिडेट चांगले आहेत, जितेंद्र आव्हाड आणि निर्जित मुल्ला. सांगता येत नाही कोण येईल. तुमच्या हिशोबाने कुठला कॅन्डिडेट निवडून पाहिजे? अजून डिसाईड नाहीये तसं कोणता पाहिजे फिक्स. बघू.